आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. काय मागणी आहे? काय प्रकरण आहे? मी नागनाथ दत्तू बोरगावकर, राहणार उमरेगाव, तालुका जिल्हा धाराशिव. मौजे उमरेगाव महादेवाडी येथील दक्षिणोत्तर शिवरस्त्याचा प्रश्न आहे. शिवरस्ता अतिक्रमण करून शेतकऱ्याने पारखी करून टाकलेला आहे. 33 फुटाचा शिवरस्ता असताना तर सदरील शिवरस्त्या संदर्भात मी 2020 पासून सतत जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देतोय, तहसीलदार साहेबांना निवेदन देतोय. मध्ये 7/8/2025 रोजी महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आले होते. त्यांना पण मी निवेदन दिले. तरी अद्याप भूमी अभिलेख कार्यालयाकडून याच्यावर काहीच कारवाई नाही. आणि भूमी अभिलेख कार्यालय येतंय आणि उडवळीचं उत्तर उगा इकडं आला तिकडे गेला असं करून प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या 3 वेळेस सीमांकन केले त्यांनी. प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी दाखवायचं. रस्त्याचा प्रश्न जर असं भूमी अभिलेख कार्यालय जर वेगवेगळ्या ठिकाणी दाखवत असेल तर प्रश्न सुटणार कसा? हे भूमी अभिलेख कार्यालय मॅनेज कार्यालय आहे, उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय. तर महसूल मंत्री येतात, जनता दरबार घेतात की बाबा त्यांनी किती तक्रारी ऐकून घेतल्या. त्याविषयी जवळपास 300 ते 350 लोकांचे निवेदन आले. त्या किती लोकांना आजपर्यंत न्याय भेटला ही प्रश्न मोठा आहे. काय तर ह्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष देऊन सर्व जनतेचे प्रश्न सोडवावे आणि माझा मौजे उमरेगाव महादेवाडी शिवरस्त्याचा प्रश्न भूमी अभिलेख कार्यालयाकडून जिओ टॅगिंग मध्ये मोजणी करून त्याची सर्टिफाईड नक्कल शिवरस्त्याची तयार करून देण्यात यावी व रस्ता खुला करण्यात यावा. अन्यथा 8/12/2025 रोजी मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहे.